लातूरमधली लातूर शहरातील गंजगोलाई परिसरातल्या मार्केट भागातल्या किराणा दुकानाला भीषण आग लागलेली आहे। आगीमध्ये लाखोंचा किराणा माल जळून खाक झाला। अग्निशमन दलाने अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात, नितीन बनसोडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। नितीन, आग कशामुळे लागली आणि आताची परिस्थिती काय? नक्कीच लातूर शहरातला गंजगोलाई जो परिसर आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची दुकानं आहेत आणि हा मार्केट एरिया म्हणून लातूर शहरामध्ये ओळखला जातो। आणि त्या परिसरामध्ये ही भीषण आग सकाळच्या सुमारास लागलेली होती आणि अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने ही आग विझवण्यात यश मिळवलेलं आहे। आणि असं जर पाहिलं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज जो आहे ते या ठिकाणी वर्तवण्यात येतोय। मात्र सकाळच्या वेळी जास्त रहदारी नव्हती आणि दुकाने देखील जास्त मोठ्या प्रमाणात उघडलेली नव्हती, त्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी टळले। पण संबंधित किराणा दुकानातला पूर्ण जो माल आहे तो लाखोंचा माल जळून त्या ठिकाणी खाक झालेला आहे आणि व्यापाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील या ठिकाणी झालेलं आहे। अग्निशमन दलाने वेळीच प्रयत्न केल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली नाही। आजूबाजूच्या दुकानाला ही आग लागण्याची भीती त्या ठिकाणी वाटत होती, त्यामुळे व्यापारी सगळे त्या ठिकाणी गंजगोलाई परिसरात जमले होते। मात्र ही आग विझवण्यात आता यश मिळालं आहे। धन्यवाद नितीन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। मनसेला लोकसभेची थेट कोणतीही जागा मागितली नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मनसेला लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त रस असल्याचं या बैठकीचा सूर असल्याची माहिती मिळते आहे। सत्ताधारी विरोधात मात्र मनसे आक्रमक आहे ही भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आल्याची महत्त्वाची माहिती मिळते। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे लोकसभा निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। मनसे आघाडीसोबत जाणार का अशी चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून राज्यभरामध्ये सुरू होती आणि याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते आहे। या सगळ्यामध्ये मनसेला लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त रस असल्याचं या बैठकीचा सूर असल्याची माहिती मिळते आणि सत्ताधारी विरोधात मात्र मनसे आक्रमक आहे ही भूमिका या बैठकीमध्ये मांडण्यात आलेली आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। काय सागर, अधिक माहिती आहे याबद्दलची? मनसे काँग्रेस एनसीपी आघाडी बरोबर राहील का याची चर्चा सर्वाधिक सुरू होती। विशेष म्हणजे काँग्रेसने त्यास विरोध दर्शवला होता, पण राष्ट्रवादी काँग्रेसची कुठे ना कुठेतरी इच्छा होती। जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार काही दिवसांपूर्वीच शरद पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याचे समजतंय आणि या भेटीमध्ये साधारणतः जो सूर होता त्यानुसार लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा मनसेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्त रस आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही बाहेर गेल्या काही दिवस झालं चर्चा सुरू होती की मनसेला एखादी जागा, कल्याणची जागा दिली जाईल कदाचित राष्ट्रवादीच्या कोट्यातली, पण मनसेकडून कोणत्याही जागेची मागणी करण्यात आली नाही अशी माहिती मिळते। विशेष म्हणजे या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी मात्र सरकार म्हणजे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना याच्या विरोधात मात्र सगळ्यांनी एकत्रित यावं आणि मनसे संपूर्णपणे विरोधातली भूमिका पब्लिकमध्ये मांडेल अशा स्वरूपाचा सूर लावल्याचंही समजतंय। यामुळे लोकसभेच्या निवडणुकीबाबत मनसे एकतर काँग्रेस एनसीपी आघाडी बरोबर थेट जाणार नाही हे जवळपास। अगदी सागर, मी तुला थांबवतोय कारण नितीन सरदेसाई बोलतात, आपण थेट जाऊयात। कुंपण टाकलं, लोखंडी कुंपण टाकून तो बंधारा पूर्णपणे बंद करण्यात आला। म्हणजे 2 वर्ष महापौर बंगल्याच्या भिंतीला सुद्धा भगदाड पडलं होतं 2009-10 साली। हे सगळं विसरून जेव्हा ते तयार झालं आणि सुशोभीकरण करून दादरची जनता त्याचा ज्या वेळेला आनंद लुटू शकेल अशी ज्या परिस्थिती झाली त्यावेळेला त्यांनी तो संपूर्ण बंधाराच कुंपण घालून बंद करून टाकला। आणि काल विषय असा आहे की काल त्यांनी अचानकपणे त्याचं उद्घाटन करून सुशोभीकरण सुरू केलं। म्हणजे असं आहे की बंधारा तर ह्यांनी बांधला नाहीच, सुशोभीकरण तर ह्यांनी केलं नाहीच आणि सुशोभीकरण दुसऱ्या कोणीतरी केलं म्हणजे मनसेनी केलं तर ते मात्र लोकांना त्याचा उपयोग करता येऊ नये म्हणून कुंपण घालून बंद करण्याचं काम केलं। आणि काल अचानकपणे ते आता सांगतायत की आम्ही याचं पुन्हा एकदा सुशोभीकरण करणार, बंधारा बांधल्याचा आव आणतायत आणि आता तिकडे लोकांसाठी आम्ही हे करू आणि ते करू असं सांगण्याची परिस्थिती त्यांनी आता काल तसं त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे। म्हणजे विषय असा आहे की इमारत बांधून उभी केली मनसेनी, आता ते फक्त त्याच्या पांढऱ्या काचा इमारतीच्या बदलतायत, रंगीबेरंगी काचा लावणार आणि सांगणार की इमारत आम्हीच बांधली। आता हे कुठपर्यंत चालणार आहे? म्हणजे दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय आपण किती दिवस घेत राहणार आहेत हे लोक? बरं, ते घेतल्याबद्दल सुद्धा मला काही त्याच्याबद्दल चला ठीक आहे एक वेळ विषय तो मी सोडून दिला असता, पण दुर्दैवाची त्यातली गोष्ट अशी की
मग महापौर बंगल्याच्या सुरक्षिततेचे कारण देऊन तुम्ही जो 2 वर्ष गेली 5 वर्ष दादरकर आणि मुंबईकर जनतेसाठी जो बंधारा बंद ठेवला, तिथून लोकांना चालता येत नव्हतं, तिथे पदपथ तयार आहे, सगळं तयार होतं, गझिबो बांधून तयार होते लोकांना बसण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी, याच्यावरती नागरिकांना का फिरू दिलं गेलं नाही? खरं तर ही दादरकरांच्या आणि मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची आणि निषेधार्ह अशी गोष्ट त्यांनी केलेली आहे. आणि जर महापौर बंगल्याची सुरक्षा हे कारण देऊन तुम्ही जी गोष्ट बंद केली होती ती आता सुरक्षा अचानक नाहीशी झाली का? मग आता तुम्ही तिकडून लोकांना चालायला परवानगी देणार, ते कुंपण काढून टाकणार. मग आता तिकडे महापौर बंगल्याच्या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक तिथे येणार आहे. मग त्या स्मारकाच्या जागी त्याच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत नाहीये का? म्हणजे दुसऱ्या कोणीतरी केलं तर तिथे अनेक कारणं दाखवायची आणि लोकांना बंदी करायची. आणि आता स्वतः